कोणत्याही मुलाखतकाराचं प्रमुख शस्त्र असतं त्याचा धारधार आवाज. पण जेव्हा या शस्त्राची धारच बोथट होते तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि हास्य महारथी समीर चौगुले. सुरू करा. सुरू करा सुरू करा. काय करा ना सुरू. नमस्कार. नमस्कार. जरा बुलंद तोफेच्या तोंडी मुलाखत एका अजोड व्यक्तिमत्वाची. या कार्यक्रमात अजोड व्यक्तिमत्व आहे मी. आणि गेली अनेक वर्ष अजोड व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतात हे, आणि वेगवेगळ्या मान्यवरांना बोलतं करत असतात हे. आणि आज सुद्धा ते एका अजोड व्यक्तिमत्वाची मुलाखत जे घेणार आहेत ते आहेत हेच. अजोड व्यक्तिमत्व आहे मी. कसं बोलतं करतात हे आणि कसं बोलतात मान्यवर मी, बघूया. एवढंच आहे माझ्याकडे आता, एवढंच आहे माझ्याकडे. मला नाही आता सुचत आहे. तुम्ही प्लीज बोला, लोक बघतायत माझ्याकडे. असं नका करू, बोला ना. म्हणजे आवाज म्हणजे काय? माझा आवाज बसलाय. अरे तुमचा आवाज बसलाय म्हणजे माझा आवाज बसलाय. आधीची चिठ्ठी वाचा ना परत. अरे रिॲक्शन दिली म्हणजे असं झालं ना. माझा आवाज गेलाय माझा. कालपासून सकाळपासून बसलाय माझा आवाज. अरे बुलंदे साहेब, मुलाखत कशी करायची? काही झालं तरी मुलाखत होणार. काही झालं तरी मुलाखत होणार. तुम्ही असं जायचं नाही. तुम्ही असं होय 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 कळलेलं आहे मला. कळलेलं आहे की मी असंच जायचं नाहीये. मला कळलेलं आहे तुमचा आवाज गेलेला आहे. करून कशाला दाखवताय? काल गाता गाता मध्येच आवाज गेला. अरे बापरे. नाही येतच नाही. अरे पण प्रयत्न चाललेत माझे. अरे बुलंदे, जर आवाजच गेलाय तुमचा तर मुलाखत कशी होणार? नाही नाही मुलाखत हात सोडतो. आजपर्यंत 8 वर्ष झाली एकही मुलाखत झालेली नाहीये. म्हणजे 8 वाजता एकही मुलाखत झालेली नाहीये. नाही कळत आहे ना मला बुलंदे. रद्द रद्द होय हो रद्द नाही झाली मुलाखत तुमची. कळलेलं आहे मला. झालेली नाहीये. 8 वर्ष झाली मुलाखत रद्द झालेली नाहीये. हा माझा 8 वर्षांचा काय आहे? 8 वर्षांचा माझा रेकॉर्ड आहे माझा 8 वर्षांचा. एकच सांगतो तुम्हाला की मला फक्त कॉपरेट करा. काय? कॉपरेट करा. अरे तुम्हाला कॉपरेट खूप थकवतोय यार. मी थकवतोय? मी माझी चूक आहे. तुमचा आवाज बसला नको ना मला. मला त्रास होतो इकडे. एवढं करा.
अरे बुलंदे तुमच्या लक्षात येतंय का आवाज बसलाय तुमचा इथे इतक्या जवळ बसून जर मला ऐकायला येत नाही प्रेक्षकांना कसं कळणार आहे अरे त्यांनाच काय जाऊ दे करता त्यांच्यासाठी कार्यक्रम आहे ना तुम्ही त्यांचा विचार करू नका काय नाही तुम्ही त्यांचा विचार करू नका अरे जर तुमचा आवाजच बसला होता हे तुम्हाला कळलंय तर मग तुम्ही कार्यक्रम का घेतला आता आज 2 दिवसांनी केला असता माझा रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे माझा त्याच्यात करायचं नाही आधी पण माझं काय कामचं नाव काय तोपे तो तोपे तोपे तो तोपे थुकायचं काय काम आहे तोपेचा तोंड तोफेच्या तोंडी तोफेच्या तोंडी ओ आता कळलं ना आता तोफेच्या तोंडी कळलेलं आहे आता कळलेलं आहे तोपेच्या तोंडी हा, तोफेच्या तोंडी काय खूप दाखवतो कार्यक्रम हे करू नका बरोबर आहे 8 वर्ष तुम्ही कार्यक्रम रद्द केला नाही कधी तोफेच्या तोंडीचा रेकॉर्ड आहे पण आज त्या तोफेच्या सुरुंगावर बुरशी लागली आहे की नाही लागली आहे की नाही मग कसा होणार आहे मला सांगा कार्यक्रम मात्र काल होतो तुम्ही चांगला घरी बसलो होतो कालपर्यंत आवाज बेखुदी मेस आवाजच नका ना गाऊ हे बेखुदी बेखुदी गरज आहे का त्याची आता काय प्रॉब्लेम झाला माहितीये का आजपर्यंत माझं एकही कान झालेलं नाहीये हा काय काय एकही कान बंद नाही कान पर आजपर्यंत माझा एकही कार्यक्रम झालेला नाहीये हा बरोबर मला प्रेक्षकांनी चप्पल मारलेले प्रेक्षकांनी धप्पाच दिलाय प्रेक्षकांनी चप्पल मारलेले आहे प्रेक्षकांनी येऊन काय केलंय एक वेळ चप्पल फेकून मारले काय केलंय प्रेक्षकांनी चप्पल मारली कार्यक्रम रक्त नाही झालं दमायला होतं समजून घ्या ना थोडं मला कळलं पाहिजे ना बोलले जर एवढी चांगली आयडिया तुम्हाला पहिल्यांदाच आली आहे चिठ्ठीत लिहायची तर आता हे पण चिठ्ठीत लिहून पाठवलं असतात ना चप्पल मारली फेकून कशाला मारली कोणी आता शूटिंग केलं असेल तर व्हायरल नाही होणार हा व्हिडिओ कोणी करणार नाही शूटिंग तुम्ही फक्त कार्यक्रम कंटिन्यू कसा करू कंटिन्यू काय कळतंय का तुम्हाला तुमचा आवाज गेलेला आहे आपण नंतर करूया ना कार्यक्रम हे बघा तुम्ही आताच करा का आत्ताच करायचा कार्यक्रम कसं आहे आज तुम्हाला नाव आहे काय आहे बेखुदी मग मरायला कशाला बेखुदीकडे जात आहे सारखे आज तुम्हाला नाव आहे आज तुम्हाला उद्या तुम्हाला नाव नसेल अरे म्हणून आज मुलाखत द्या अरे होते कळलं ना मला आता द्या काय घ्याल अख्खं द्या कळलेलं आहे मला किती वेळ समजायला लागतं यार माझी चूक आहे काय याच्यात माझी चूक आहे प्रत्येक कॅमेरामॅनकडे बघून बोलता काय समजावं लागतं माझी चूक आहे तुमची शांत बसा आता बघा माझ्याच्याने जेवढं होईल थोडा आवाज सुटतोय माझा बेखुदी नाही जातोच आहे जाणारच ना जाणारच गेलाच पाहिजे आवाज आपला आवाज बरा नाहीये आपला आवाज फुटत नाहीये पहिलंच गाणं जे घालते हे घाल का बेखुदी वरच्या पट्टीतलं आता काय करूया माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी सुरू करतो बाकीचं मात्र तुम्ही करा वेगळंच काहीतरी होत मामा शपथ मूड गेलाय माझा खरं तर नमस्कार सगळ्यांना मी तुमचा जरा बुलंदी तुमच्या सगळ्यांचा आवडता आज इकडे आलेले आहेत पाहुणे यांच्या आईची बुलंदे नाही यांच्या आईची 4 भावंड असं मी म्हणत होतो तुम्ही एकूण 4 भावंड ते म्हणत होते बरोबर यांच्या आईची 4 भावंड यांच्या बापाची ती शाळा होती तुमच्या बापाची शाळा होती ना ते सांगतोय मी तुम्हाला माझ्या वडिलांची हे बघा मी फक्त तुमच्या आई बापांची ओळख करून देतोय ना नाही काय होतंय ना आई बाबा असलेला कुठलाही शब्द वाक्य काही वापरू नका आणि ना ओळख वाटतच नाहीये वाफेच्या इंजिनाची मिमिक्री वाटते तोंड उघडलं की एवढंच ऐकायला येतं त्यामुळे हसू नका माझी चिडचिड होते हसू नका गरजच नाही हे सगळं करायची नाव काय आहे आपलं बुलंदे 1 ग्राम तरी शरम वाटते तुम्हाला आता त्याची वाटते मला ऍक्च्युली वाटते तुम्हाला वाटते ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो मी एक विनंती करू का याच्या पुढे तुमचे प्रश्न तुम्ही निर्माण करा आणि तुम्ही विचारा माझ्यापर्यंत येऊ नका हा कार्यक्रम तुमचा आहे आता तुम्ही तो एन्जॉय करा मी इकडे मला थोडा वेळ द्या मी काहीतरी प्रयत्न कर हे नका करू ना
मला कळतंय का तुम्ही मला काय करायला सांगितलंय? मीच प्रश्न विचारायचे, मीच उत्तर द्यायची. प्रेक्षक हसतील माझ्यावर. कालपासून मी तयार करून ठेवली माझी सगळे प्रश्न तयार करून ठेवलेत, पण आई त्याला माझं मी काय करू सांगा बघू. बरं नाही मला होती माझी मेवण्याची बोमट्या मारला तिकडे, असा आवाज करून बसलो. कौतुकाने सांगू नका. कौतुक नाही, मला लाजच वाटते त्याची. तसं काही नाही, हरकत नाहीये. सुरू करा. करतो मी. माझे प्रश्न मला विचारतो, माझं मी उत्तर देतो. हे आधी थांबवा. नमस्कार. मी MHJ कंपनीचा पृथ्वी प्रताप. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आमची कंपनी करते काय. तर आमची कंपनी देशभरातल्या देशभरात जे वेगवेगळे शेतकरी आहेत, जे लघुउद्योजक आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देते. शांत बसून जरा बोल. तर वेगवेगळे शेतकरी आमच्या BDM वरती आहेत. मग आमचं जे प्लॅटफॉर्म आहे MHJ नावाचं, तिथे आम्ही काय करतो, त्यांचा जो माल आहे, धान्य आहे, जे पीक आहे, त्याला योग्य तो बाजारभाव मिळवून देतो. त्यांना त्या मालाला अग्रगण्य मॉल्समध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही करतो वाजवी दरात. म्हणजे बोलतोय ना मी काहीतरी. चाटण. अरे पण देष्टी मध असतो, त्यात मध असतो, एकत्र करून पुसतोय आवाज तुमचा. कशाला मरायला सांगताय? काय काय असतं चाटणात? चाटण आहे ना ते, मग फक्त चाटा ना. कशाला करताय? चुकून झालं बस. तर आमची कंपनी काय करते, तर वेगवेगळ्या गोष्टी. फक्त एक काम नाही आमच्या कंपनीचं की बाबा फक्त बाजारभाव मिळवून देणं एवढंच काम आहे का, तर नाही. तर आमची कंपनी काय करते, आमची एक फॅक्टरी सुद्धा आहे. लहान मुलं बघा भाज्या खात नाही, त्यांना आवडत नाही भाज्या खायला. मग आम्ही काय करतो, भाज्यांचा अर्क काढतो आणि त्याचं पावडर फॉर्ममध्ये रूपांतर करतो, जे मुलं. विचारतो तुम्हाला एक प्रश्न होता, प्रेक्षकांच्या मनातला होता. प्रेक्षकांच्या मन होय गप्पा बसा जरा तुम्ही. बुलंद काही बोलू नका मध्ये. प्रेक्षकांच्या मनातलं येत आहे मला प्रेक्षकांच्या मनातलं सगळं ऐकू. फक्त तुमच्या घशात काय ते ऐकायला येत नाहीये मला. तुमच्या आयुष्यात पहिला पुरस्कार काय मिळाला? नाही. तुमच्या आयुष्यातली पहिला पुरस्कार नाही करत मद्यपान. तुमच्या आयुष्याला पहिला पुरस्कार कधी मिळाला? अरे मी नाही पीत दारू, कशाला खंबे बिंबे आणेन मी. पुरस्कार. अरे मग पुरस्कार म्हणा ना. हे तुमच्या आयुष्यात पहिला कधी, कसं विचारताय तुम्ही? तेच जगात कुठल्याही भाषेत हे म्हणजे खंबा असतो की नाही? पुरस्कार असा देतात. पुरस्कार कसा दाखवतात? पुरस्कार असा नाही दाखवत. पुरस्कार दाखवतात ना. अरे बाबा असा दाखवा ना पुरस्कार, किंवा असा दाखवा. असं ते बाळ झालं ना. असा खंबा नाही वाटत तुम्हाला मगापासून? ठीक आहे, चिडू नका म्हणजे बावळटासारखं मध्ये बोलताय, चिड नाही येणार का? ठीक आहे, तुम्ही हे करा. बोलतो. तर मित्रांनो, मी काय सांगत होतो, तर आमची MHJ कंपनी जी आहे ती लहान मुलांसाठी ते पावडर फॉर्ममध्ये भाज्यांचा अर्क काढून सगळं तयार करतं, जेणेकरून लहान मुलं ते दुधात टाकून, पाण्यात टाकून. नका त्यांना कळू द्या आधी मला काय सांगायचं. तर ते त्याच्या दुधात पाण्यात टाकून ते म्हणजे कसं बाबा लहान मुलांना योग्य ते प्रोटीन्स पण मिळतात ना. तर यासाठी आमची कंपनी काम करत असते. कोल्हापूर, सांगली, सातारा, या वेगवेगळ्या प्रांतात जे शेतकरी आहेत, मराना गुळण्या करत मराना. किती गलिच्छपणा आहे. मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय की लोक आमच्यापर्यंत माल कसा पोहोचवतात, आम्ही तो मार्केटमध्ये कसा विकतो, लोकांना त्याचा फायदा कसा होतो, हे सांगतोय ना मी. गुळण्या केल्यामुळे जर आवाज सुटता आला तर सुटू शकतो ना. आवाज सुटला तर बघा, सुटला माझा आवाज, बऱ्यापैकी सुटलाय. ऐकू येतं ना आवाज तुम्हाला? व्हेरी गुड. एवढं बोललेलं ऐकू येतं ना माझा आवाज? हा मग आता करतो मी. गुड. आता गुड सुरुवात करतो. आता नीट विचार नाही. हो अगदी चिडचिड करायला लावली. हो नाही करायचा ना हा उपाय. जरा स्वागत आहे. मी तुमचा जरा बुलंदे प्रस्तुत तोफेच्या दोंडी या कार्यक्रम तुमचं खूप खूप स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे गेली 8 वर्ष मी हा कार्यक्रम करतोय. 500पेक्षा मी जास्त मुलाखती घेतलेल्या आहेत. आज इकडे आलेले आहेत सगळ्यांचेच लाडके आणि तू परतवत सांगेल इथे आलेले आहेत. नाही रे गेलाच. अरे माझी ओळख करून देताना कसा जातो आवाज? नाही मुद्दाम करताय. एक मिनिट, तुम्हाला कोणी सुपारी दिली आहे का माझ्या इंटरव्ह्यूची? नाही.
सुपारी नाही हो. अरे मग कशाला करताय हे तुम्ही नसतात तर मी मारलं असतं कोणाला. ओय असं बोल नका माझ्या समोर. तुम्ही कसं बोलताय ते बघा. माझी ओळख करून देताना तुमचा आवाज जातो. आवाज केलाय माझा. आवाज केला काय अर्थ आहे? आता परत सगळं मीच करायचंय का मग? एकदा दोन मिनिटं. काय गुळण्यांशी बोललात? काय केलं? आज इकडे आले तोच आहे हो आवाज. नका ना तुम्ही बुलंदे माझं ऐका. आपण नंतर करूया ही मुलाखत. तुम्ही बोलत राहा. बोलत राहा. मूर्ख म्हणून आणलाय मला इथे कळत नाही. काय आता मी सांगत होतो तुम्हाला बाबा आहे माझी कंपनी आहे या कधीतरी या बघा घ्या एखादा प्रॉडक्ट या. प्रश्न हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारा प्रेक्षकांच्या. मला सुद्धा पडलेला आहे की तुम्ही या सगळे कसे. जीभ ठेचा ना एकदा तुमची. येतंय मला काय ऐकायला. तुम्ही या सगळ्या कसं नाही कळत आहे बुलंदे. मी या व्यवसायात घुसताय कुठे? हे काय केलं तू? घुसतात तुम्ही या व्यवसायात घुसलात कसा? कशाला हे करताय? व्यवसायात घुसलात कसे? तुमच्यामुळे आवाज बसला माझं वाजून. माझ्यामुळे आवाज बसला? आधीच आवाज बसला होता तुमचा. घुसलात कसं? असं नाही बोलायचं. घुसला भिसला नीट शब्द वापरा ना. हा प्रश्न करते आहात कसे प्रश्न विचारले? पदार्पण कसं केलं बाबा? कसे आलात बाबा या क्षेत्रात वगैरे विचारा ना. हे पप्पांमुळे आलो. मुद्द्याचं बोला. माझ्या वडिलांमुळे आलो. वडील मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. वडील म्हणाले की तर मी केलं. वडील बोलले काय पर्याय नाही. एकुलता आहे काय म्हटल्यावर पडली. प्रेक्षकांचा एक प्रश्न आहे माझ्या मनातला. प्रेक्षक आहेत आता कळेल असं बोला. मगाशी तुम्हीच म्हणालात की खंब्याचा फारच विषय नकोय मला. भाज्याच्या होत्या. भाज्या कळलेल्या आहेत मला. मुळा गाजर आई ग म्हणजे लागलं. मुळा गाजर आणि हे काकडी दुधी भोपळा. आता बोललो ना दुधी भोपळा. परत काय एक्सप्लेन करताय? दुधी भोपळा याचं तुम्ही पावडर करता ना? दुधी भोपळा याचं तुम्ही पावडर करता. घाणेरडा प्रकार. लहान मुलं खातील का ही पावडर? पावडर खायची पावडर असते ना. पावडर करता. तर हे जर मग तुम्हाला प्रश्नात विचारायचं असेल तर मी या भाज्या तुम्हाला दाखवू कशा? अरे पण कशाला मरायला करून दाखवायचंय? गाजर मुळा आई ग कशाला करायचंय? मग तुम्हाला कळणार नाही ना. आता बघा ही कुठली भाजी आहे? गाजर आहे. हा मुळा होता ना. वरचा पाला नाही बघितला? मग तोंडात तुमच्या पाला. तो मुळाचा पाला तोंडात घाला आणि मुळा मार्केटमध्ये ठेवा. बावळा तुम्ही अक्कल नाही तुम्हाला. तोंडानेच आपण बोलतोय हा गाजर हा मुळा ही काकडी हा दुधी भोपळा. तर कशाला परत करून दाखवायचंय? आवाज तुमच्या आवाजामुळे मला चिडावं लागतं. मगापासून मी तुमच्याशी बोलतोय प्रेमाने की बुलंदे तुम्ही जरा मला नाही जमत तुम्हाला. थांबा जरा कंट्रोल करा ना. मुलाखत सुरू आहे ना. जरा एक मिनिट. मुलाखत सुरू आहे. अरे मुलाखत सुरू आहे. आवाज सुटला माझा. आवाज सुटला. चला कार्यक्रम सुरू करूया. तर ठरल्याप्रमाणे आपण मुलाखत सुरू करत आहोत. तर काय सांगाल तुम्ही? तुमचा हा जो व्यवसाय वाढलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला मगापासून खूप सांगायचं. काय म्हणालात? जरा पटपट सांगा. जरा एवढा वेळ नाहीये. हा काय सांगाल तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल? मला मगापासून नाही काही ऐकू येत नाही. माझ्या मते आपले जे पाहुणे आहेत त्यांचा आवाजही बसलाय आणि त्यांना बेखुदी हे गाणं सुद्धा येत नाहीये. त्यामुळे आपण असं ठरवलेलं आहे की आता हा मुलाखत आपण रद्द करूया. पण शो मस्ट गो ऑन या न्यायाने याची पुढची मुलाखत आपण विराज जगताप यांची ठेवा. तेवढं जोरदार टाळ्या तुम्ही आज जाऊ शकता. जोरदार टाळ्या विराज जगताप. अजून एक अजोड परफॉर्मन्स. मस्त. मला कार्यक्रमाचं नावही फार आवडलंय. तोफेच्या तोंडी. चला जाऊया. प्रसाद
प्राजक्ता मला जरा बोलून दे. ऍक्च्युली ना मला असं प्रामाणिकपणे वाटतं की कुणाला तरी सांगून एका उत्तम मुलाखत करायला सांगून अजोड व्यक्तिमत्वाची मुलाखत म्हणून सचिन मोटेची मुलाखत घ्यायला हवी. वा 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 दादा. म्हणजे इतक्या भन्नाट संकल्पना त्याच्या डोक्यात कुठून येतात आणि किती येतात, थक्क व्हायला होतं कधी कधी. एकदा सचिन मोटेसाठी जोरदार टाळ्या. आणि त्याच मुलाखतीत तोफेचं तोंड म्हणून गोस्वामीला बोलवायलाही हरकत नाही. अप्रतिम संकल्पना आणि मस्त लिहिलं होतं समय. जेवढं ते बघताना सोपं वाटेल स्किट तितकंच ते प्रचंड अवघड होतं परफॉर्म करायला. पण या निमित्ताने तुमच्या दोघांचाही तुमच्या गळ्यावर तुमच्या आवाजावर किती जबरदस्त कंट्रोल आहे हे दिसून आलं आणि त्यासाठी तुमच्या दोघांचं पण प्रचंड कौतुक. अप्रतिम, मजा आली, खूप मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला खूप आवडलं की प्रहसनाची सुरुवात सायलेन्सनी झाली आणि त्या सायलेन्सवरती तुम्ही बिल्डअप केलं, विच वॉज अमेझिंग. अप्रतिम सादरीकरण. आम्हाला खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच.